महत्वाचं म्हणजे लीलाचं मन रागस आहे. ती मनाने खूप चांगली आहे. त्यामुळे लीलाला स्वतःला कमी लेखायची गरजच नाही. राईट लीला? लीला, तू किती नशीबवान आहेस. तुला एजे सारखा नवरा मिळालेला आहे. जे मुळातच वाईट असतात ते आपली चूक कधीच कबूल करत नाहीत. पण लीलाचं मन मोठं आहे. ती आपल्या चुका कबूल करते. त्याचा अर्थ एकच आहे की ती चांगली आहे, तिचं मन मोठं आहे. And that's why आम्ही दोघे एक परफेक्ट कपल आहोत. And we are made for each other. लीला मॅडम, एजे सर तर तुमच्याबद्दल इतकं छान सगळं बोलतायत, मग तरी सुद्धा तुम्हाला असं का बरं वाटतंय की तुम्ही त्यांच्या योग्यतेच्या नाही आहात? पण एजे सर, लीला मॅडमने आम्हाला काहीतरी वेगळीच गोष्ट सांगितली. त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी तुम्हाला फसवून तुमच्याशी लग्न केलं. हो ना मॅम? तुम्ही मीडियाला हेच सांगितलं ना? आता जी मुलगी स्वतःच्या मेहंदीतून पळून जाते, स्वतःच लग्न मोडते आणि मग सगळ्यांना फसवून बोहल्यावर उभी राहते, तिला फसवणूक करणारी मुलगीच म्हणणार ना. आणि एजेंना तर सुनमुखाच्या वेळी कळलं की त्यांचं लग्न माझ्याशी झालंय. एजे, लीला मॅम जे म्हणतात ते खरं आहे का? प्लीज बोला. फोन का उचलत नाहीये मुलगी? येता फोन उचल. सांगतो, पण त्याआधी काहीतरी महत्वाचं तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय मला. माझी पत्नी एक अमेझिंग कलाकार आहे. तिला लोकांसमोर परफॉर्म करायला अतिशय आवडतं आणि आजही तिने तेच केलं. तुम्हा सगळ्यांच्या समोर. ते काय की मला यायला थोडा उशीर होत होता आणि तुम्हाला उगाच इथे तात्काळ उभं ठेवण्यापेक्षा तिने ठरवलं की थोडं तुमचं मनोरंजन केलं पाहिजे. आणि तिने तेच केलं आणि तुम्ही सगळे या गोष्टीत फसलात. राईट लीला? आणि ब्रेकिंग न्यूजच्या मागे धावणाऱ्या जगात आपल्याला अशा न्यूज आवडतातच. राईट? तर तुम्हीच सांगा, लीलाने टाकलेली गुगली तुम्हाला कशी वाटली? आणि सगळ्यात शेवटी मला हेच सांगायचंय की लीला आणि मी खुश आहोत. माझ्या परफेक्ट पर्सनॅलिटी सारखंच आमचं रिलेशनशिप पण परफेक्ट आहे. वी आर हॅपी टुगेदर अँड वी आर अ परफेक्ट कपल. स्माइलीला सगळ्यांना आपला फोटो काढायचा. थँक गॉड बाबांनी सगळं सांभाळून घेतलं. हो ना. शेवटची गोष्ट, तुम्ही सगळ्यांनी खाल्ल्याशिवाय इकडनं जायचं नाही. हॅव अ गुड इव्हनिंग. एन्जॉय. एजे, एक शब्द बोलू नको लीला.
पण तू काय लीला? सगळं बोलायला निघाली होतीस तू लीला. घरातल्या गोष्टी सगळ्यांसमोर बोलून बदनामी होते. फक्त माफी मिळत नाही, कोणी मोठं होत नाही, मान होत नाही. ते माझ्या मनात सतत गिल्ट असते. असं वाटतं की माझ्या चुकीमुळे हे तुझ्या चुकीमुळे झालंय हे सगळं. आणि गिल्ट तर तुला वाटायलाच हवं. हे सगळं तुझ्यामुळे झालंय, लक्षात ठेव. गिल्टीच वाटत होतं लीला तर रूम मध्ये बसून रडायचं एकटं. असं स्टेजवर उभं राहून मीडिया समोर बोलायची गरज नव्हती रिसेप्शन मध्ये माझ्या. रिसेप्शन आपल्या दोघांच्याही लग्नाचं होतं. लग्न असं फसवून ह्याला लग्न नाही म्हणत लीला. तू चीट केलंयस मला. तुला ही छोटीशी गोष्ट कळत कशी नाही अजून? आणि तुला एवढी पण समज नाही की घरच्या सोन्याने कसं वागायचं बाहेर, याचा परिणाम काय होईल. मी तुझ्याकडनं या अपेक्षा कशा करू शकतो मी लीला? इनफॅक्ट तुला माफी द्यायची नाही, पनिशमेंट द्यायची गरज आहे लीला. खूप मोठी पनिशमेंट. तुला गिल्टी वाटतंय ना, हीच तुझी मोठी पनिशमेंट आहे लीला. आयुष्यभर गिल्टी फील करत राहा. फॉर लाईफ लॉंग. अँड यू डिझर्व इट, डॅम इट. यू डिझर्व इट. आणि एक लक्षात ठेव लीला, मी तुला कधीही माफ करणार नाही. लीला, लीला, लीला बाहेर ये. मला माहितीये तू इथेच कुठेतरी आहेस. बाहेर ये. लीला, हे जे तर जमदग्नीच्या अवतारापेक्षाही जास्त चिडलेत. काय करू मी? इथे तर आजी नाहीयेत मला वाचवायला. पार्टनर, आता ना तूच काहीतरी कर. लीला, लीला बाहेर ये. मी अजिबात बाहेर येणार नाहीये. मला तुमची खूप भीती वाटते. लीला बस झालं. कुठे आहेस तू? बाहेर ये आत्ताच्या आत्ता. लीला कुठे आहेस तू? कपाटात. तू कपाटात काय करतेस? बाहेर ये. तुम्ही जर माझ्यावर असेच ओरडणार असाल ना तर मी अजिबात बाहेर येणार नाहीये. लीला बाहेर ये लगेच. मी काय तुला खाणार आहे का? तुमचा काय भरोसा? तुम्ही काही करू शकता. मागच्या वेळेला तर मला हाताला धरून बाहेर हकलवलं होतं. मी नाही येणार आहे. लीला बाहेर ये आता. तू नाही बाहेर आलीस तर मी कपाट तोडीन. लीला शेवटचं सांगतोय, बाहेर ये. तुम्हाला जे काय बोलायचं ना ते बाहेरूनच बोला. मी बाहेर येणार नाहीये. लीला मी 5 पर्यंत मोजीन. तू बाहेर नाही आलीस ना तर मी खरंच कपाट तोडीन. 5, 4, 3, 2, 1. थांबा थांबा थांबा. काही तोडू बिडू नका. मी येते बाहेर. काय मूर्खपणा आहे. आधी खाली ये. खाली ये. येते ना बाहेर. आता ओरडू नका. फोन आहे हा. तोच फोन आहे. का वागला तसं? काय मिळालंय सगळं करून? नाही काय नाही, इतके दिवस मला असं वाटत होतं की तुम्ही चांगले आहात.
माझ्या रेऊला त्या विक्रांतपासून वाचवलं आणि मी वाईट आहे, मी तुम्हाला फसवते, माझ्यामुळे तुम्हाला तुमच्या घरच्यांना इतका त्रास होतोय, पण माझं चुकलं. काय स्वतःच्या स्वार्थासाठी केलं नाही तुला सगळं. कळतंय काय बोलतेस तू? मी आता अजिबात गप्प बसणार नाही. तुम्ही गुन्हेगार आहात. आजी, दुर्गा मॅडम, किशोर दादा, सगळ्यांनी खाली या लवकर. आजी, लग्नाच्या दिवशी या सगळ्यांनी मला खोटं ठरवलं ना, पण मी खरं बोलत होते आणि आज मी ते सिद्ध करून दाखवणार. मी म्हणाले होते ना माझी रेव किडनॅप झालीये. हे बघा, हे काय हा त्या किडनॅपरचा मास्क आहे. आणि हा मास्क मला आपल्या घरात सापडलाय. त्यामुळे रेऊला किडनॅप करणारी व्यक्ती बाहेरची नसून त्या घरातलीच आहे. आता हे काय आहे नवीन? तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? हो दुर्गा मॅडम, मी काही एजेंना फसवून त्यांच्याशी लग्न वगैरे केलेलं नाहीये. इथे तर मीच फसवली गेली. लग्नाच्या दिवशी माझी रेव खरंच किडनॅप झाली होती. हा बघा, हा फोन त्या किडनॅपरचाच आहे. यावरच मला सगळे व्हिडिओ कॉल्स केले होते. हवं तर तुम्ही चेक करा. करा चेक. आता काही झालं तरी सुद्धा मी गप्प बसणार नाही. ज्यांनी माझ्या रेवला किडनॅप केलं, मला जबरदस्तीने हे लग्न करायला भाग पाडलं, त्याच्या विरोधात मी आता पोलिसात तक्रार करणार. हे दिवस माझी काही चूक नसताना मी तुम्हा सगळ्यांचं ऐकून घेत राहिले, गप्प बसले. पण आता बस, आता मी कोणाचं काही ऐकणार नाही. लीला, बाळा हे काय बोलतेस तू? आपल्या घरामध्ये कोण असं का करेल बाळा? आजी, हे तुम्ही एजेंनाच विचारा. एजंटचा काय संबंध या सगळ्याशी? संबंध आहे. हे सगळे पुरावे, हा फोन, हा मास्क, हे सगळं मला एजंटच्याच कपाटात सापडलंय. अभिराम ऐक तरी. अरे असं जा, तुम्ही समजवा. जा दुर्गा, समजाव. आजी, आम सॉरी आजी, ऑलरेडी खूप तमाशा झाला घरात. तुम्ही प्लीज जाऊन झोपा. असं ती ती आपल्या घरची सून आहे बाळा, असं बोलून किशोर ऐका ना, तुम्ही समजावा ना. प्रमोद, विराज, तुम्ही तरी बोला ना प्लीज, थांबवा ना तिला. नाही आजी, लीलाचंही असं वागणं आम्हालाही पटलेलं नाहीये. ऐक ना तुम्ही. किशोर काय किशोर, लीला असंच, अभिराम असं कधी करू. आजी, आजी शांत. आजी, अभिराम असं कसं करते? शांत. काय मिळाला का मास्क आणि फोन? काय? कोण बोलताय तुम्ही? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की तुम्हाला हे लवकरात लवकर समजायला हवं की एजे त्याची चूक, त्याचा गुन्हा कधीही मान्य करणार नाही. काय म्हणायचंय तुम्हाला? एजे हा अत्यंत पोचलेला गुन्हेगार आहे. त्यांनी त्याच्या चेहऱ्यावर घातलेला मुखवटा
वाटतं तितक्या सोप्या पद्धतीने काढता येणार नाही. एजेनी तुमच्या बरोबर जे काही केलंय ना, अहो ही तर फक्त एक झलक आहे, झलक. एजे कोणत्या थराला जाऊ शकतो हे फक्त अंतराला माहितीये. पण अंतराताई तर गेल्या, मेल्या का मारल्या गेल्या? कोण आहात तुम्ही? कोण बोलताय? आज जेव्हा तिने तुझ्यावर आरोप केले त्यावेळेला तुला ती चुकीची वाटली, पण जेव्हा तू पहिल्याच दिवशी तिच्यावर आरोप केले होतेस तेव्हा ती खरं बोलते याचा तिच्याकडे पुरावा नव्हता म्हणून ती गप्प बसली होती. तुमचं सगळ्यांचे आरोप, सगळ्यांचं म्हणणं ती निमूटपणे ऐकत होती. आज जेव्हा तिला हे तो मास्क आणि तो फोन मिळाला तेव्हा तिला पण राग आला असेलच ना, तिचाही उद्रेक झाला असेल, त्यामुळे त्या मनस्थितीमध्ये ती काहीतरी बोलून गेली असेल. म्हणजे आई तुला काय म्हणायचं नक्की? तिला जे काय बोलते ते खरं आहे? नाही अभिराम, नाही. ती खरं बोलतेय का खोटं बोलते इथे आपण यावेळी पडण्यापेक्षा तिच्या मनात नेमकं काय चाललंय ते समजून घेणं फार महत्वाचं होतं ना. अजूनही तुझी जशी एक खरी बाजू आहे ना अभिराम, तशी तिची पण एक बाजू आहे. मग ती बाजू आपण ऐकायला हवी की नको? त्याची गरज आहे की नाही मला सांग. अजूनही तू एजेची बायको आहेस, म्हणजे एका खोन्याची बायको आहेस. तू जर परत एजेच्या घरी गेलीस तर जसे आज पुरावे सापडले कदाचित आणखीनही पुरावे सापडू शकतात. आता अंतराच्या आत्म्याला शांती मिळवून देणं हे फक्त आणि फक्त तुझ्या हातात आहे लीला. मी त्या घरी परत जाणार नाही. मला एजंटचं तोंडही बघायचं नाही. ठीक आहे, आता तू ठरव. तुझा इगो मोठा का एजेचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणं हे मोठं? हे बघ लीला, तू आज जर गप्प बसलीस तर कदाचित तुझा शेवट अंतरासारखा होऊ शकतो. तुझाच कशाला, कदाचित तुझ्या घरातल्या कोणाचाही होऊ शकतो. पण मी आता काय करू? घरी जा, पुरावे शोध. पुरावे? लीला, तुझ्यावर झालेला अन्याय, अंतरावर झालेला अन्याय, या सगळ्याला वाचा फोड. एजेने केलेल्या गुन्ह्याची त्याला शिक्षा मिळवून दे आणि एजेचा खरा चेहरा, त्याचं खरं रूप सगळ्या जगासमोर आहे. एजेंनी खरंच अंतराताईंचा खून केला असेल का? म्हणजे मी का खुनी माणसाबरोबर राहतीये? नाही नाही, की हा फोनच खोटा असेल? काय खोटंय काय खरंय मला शोधायलाच हवं. अशा कुठल्याही निनामी फोन कॉलवर मी विश्वास नाही ठेवू शकत, पण हे जे गुन्हेगार नाहीयेत असं सुद्धा मी नाही म्हणू शकत, कारण त्यांनी माझ्या रेऊला किडनॅप केलं होतं हे तर खरंय. जर हे जे खरंच गुन्हेगार असतील तर त्यांना शिक्षा मिळायलाच हवी आणि त्याकरता मला सगळे पुरावे सुद्धा शोधायला हवे. त्यासाठी मला जहागीरदारांच्या घरी पुन्हा जावं लागेल. त्यांच्या घरी कशी जाऊ मी? त्यांच्याकडे गेले तर ते मला नक्की विचारतील की मी अशी परत कशी आली. काय सांगू मी त्यांना? मला असं काहीतरी कारण शोधायला हवं ज्याने
ते माझ्यावर संशय घेणार नाही. ठीक आहे, मला तुमच्या सगळ्या अटी मान्य. चल. लीला, तू परत आलीस, खूप बरं केलं बाळा. आणि तू इथं थांबण्याचा निर्णय घेतलायस तू. आता हे घर सोडून जाऊ नकोस हा. मी आहे तुझ्यासोबत. तू आराम कर, मी देवासमोर साखर ठेवते. हे विसरू नका की तुम्ही तुमच्या सासूशी बोलताय. त्यामुळे तोंड सांभाळून बोलायचं, नाहीतर गाठ माझ्याशी. वहिनी, एवढं सगळं होऊन सुद्धा बघितलं किती माज येते. मला वाटलं ही पिढा आता कायमची गेली. कसलं काय हित आता परत आली. वहिनी, आता आपण काय करायचं? काही करायची गरज नाही लक्ष्मी. तिचा हा जो माज आहे ना, मी समजू शकते बाळा. अभिराम तुझ्यासोबत जसं वागतोय त्यामुळे तुला या घरामध्ये राहणं किती कठीण जात असेल. पण तरीही तू तुमचं नातं टिकवण्यासाठी परत आलीस. खूप बरं केलंस. खरंच आहे गलीला, नातं असं आपोआप टिकत नसतं, ते टिकवावं लागतं. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. आणि तू मेहनत घ्यायला तयार झालीस. खूप बरं वाटलं. मला माहित आहे एक दिवस तू या भरकटलेल्या नात्याला नक्कीच दिशा दाखवशील. आणि लीला, एक सांगू, बाप्पाच्या साक्षीनं सांगते बाळा, अभिराम बद्दल तुझा खूप मोठा गैरसमज झालाय. एक सासू म्हणून मला तुझ्याबद्दल खात्री आहे, तसंच एक आई म्हणून माझा माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. अभिराम रागीट आहे, चिडचिड करतो, पण तो अशा खालच्या दर्जाचं काम कधीच करणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. वहिनी, आपण पिकनिकला जायचा प्लॅन करूया ना. मी म्हणते आपण दुबईला शॉपिंग करायला जाऊ. लीला, ए लीला, कालिंदी ताई, चला 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 चला. बाबा, कालिंदी ताई, वसंतराव, नमस्कार. वहिनी, ही बाई रोज रोज कशी काय येते आपल्या घरी? आणि एवढी नवीन नवीन कारणं कुठून मिळतात तिला?
कारण मिळतात की काढतात काय माहित. बाळा कशी आहेस तू? घरात सगळं ठीक आहे ना? खरं तर इथे काहीच ठीक नाहीये बाबा, पण तुम्हाला मी यातलं काही सांगू शकत नाही, कारण मला माहितीये की जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला खूप त्रास होईल. ठीक नसायला काय झालंय? तुम्हाला ना उगाच काळजी असते हा तुमच्या लेकीची. हाव कालिंदीताई, बापाचं मन आहे, काळजी वाटणारच. काहीतरीच काय सरोजिनीताई, अहो एवढं श्रीमंत सासर आहे म्हटल्यानंतर काळजी करण्याचं काही कारणच नाही, बरोबर की नाही? सासर जरी श्रीमंत असलं तरी तुमची मुलगी समजूतदार आहे, म्हणूनच तर सगळं छान चाललंय. अगो बाई, तुम्ही माझ्या लीलाबद्दल काही बोलताय का? हो, तुमच्या लीलाबद्दलच बोलतीये. तुमची लीला फक्त समजूतदारच नाहीये तर लागवी देखील आहे. सगळ्यांना आपलंसं करून ठेवलंय तिने. काय म्हणताय काय? नाही अभिराम, तुला लीलाच्या माहेरी जावंच लागेल बाळा. ते आपल्याला पास परतवणीचं निमंत्रण द्यायला आलेत आणि आपल्याला जावंच लागेल. रीत असते ही. आई, मी या मुलीसाठी अजून कुठलीही रीत पाळू शकत नाही. बस झालं आता. तुम्ही माझी एवढी फसवणूक केलीत तरी सुद्धा मी तुमच्या इमेजचा विचार करून इथे परत आलेच ना. मग आता तसंच तुम्ही सुद्धा माझ्या वडिलांना असं दुखवून त्यांना नाही म्हणू शकत नाही. मी तुझी फसवणूक केलेली नाहीये आणि आतापर्यंत काही सिद्ध झालेलं नाहीये. त्या फोन आणि मास्कवरनं तू मला ब्लेम करू शकत नाहीस. मी तुमची फसवणूक केली हे तरी कुठे सिद्ध झालंय? तरी सुद्धा मी तुम्हाला हवं तसं हवं ते सगळं केलंच ना. लग्नानंतर तुमच्या घरातली सत्यनारायणाची पूजा, वटपौर्णिमा, रिसेप्शन सगळं केलं. तुम्ही मला खूप त्रास दिलात पण तरी सुद्धा तुम्हाला हवं ते मी सगळं केलं. मग आता तुम्हाला सुद्धा माझ्या बरोबर माझ्या माहेरी यावंच लागेल. तिसरी गोष्ट, मला काही माहिती नाही, तुम्ही माझ्या बरोबर या. मी माझ्या बाबांना असं निराश झालेलं नाही बघू शकत. म्हणजे आपल्यात जे काही आहे त्याची शिक्षा त्यांना का? त्यांच्यासाठी तरी प्लीज तुम्ही या. त्यांची सगळ्यात मोठी चूक ही आहे की तुझ्यासारख्या मुलीला जन्माला घातलं. आणि त्यानंतर शिस्त लावायला, संस्कार द्यायला विसरले. बस दुर्गा, बस. आपला राग हिच्यावर आहे, हिच्या आई वडिलांवर नाही. हिच्या आई वडिलांना काही बोललेलं मला खपणार नाही आणि एकदा तोंडातनं शब्द बाहेर पडला की तो परत घेता येत नाही. सॉरी एज. ठीक आहे, मी येईन तुझ्या माहेरी. पण तुझ्यासाठी नाही, फक्त आणि फक्त तुझ्या वडिलांसाठी. कोणाच्याही आई वडिलांना हर्ट केलेलं मला आवडत नाही. त्यांना सांग आपण वेळेत पोहोचू संध्याकाळी. ती अगं तू मला बाहेर काढतेस. मला अगं तू विसरतेस का? तुझं केवढं प्रेम होतं ते माझ्यावर, सगळं विसरतेस का? हो, विसरलीये मी, सगळं विसरलीये. कारण तू ह्याच घरात येऊन इथे मला सांगितलं होतंस की तुझं माझ्यावर प्रेम नाहीये. तू मला म्हणाला होतास की तुझं फक्त तुझ्या बायकोवर प्रेम आहे आणि तू कधी तिला घटस्फोट देऊ शकत नाहीस. मग मी का लक्षात ठेवू तुला? आणि मी का बोलू आता तुझ्याशी?
प्लीज इथून निघून जा. मला अजिबात बोलायचं नाहीये तुझ्याशी. रेवती रेवती प्लीज एकदा हात सोड. आय एम सॉरी. मी नाही टच करणार तुला, पण तू प्लीज शांतपणे एकदा माझं ऐकून. रेवती, मी तुझ्याशी जसं वागलोय ते अगदी चुकीचं होतं, मान्य आहे मला. पण मी तुला जे काही बोललो ते सगळं मनापासून बोललो असेल का ग? आपल्या नात्याबद्दल जेव्हा तुझ्या बहिणीला लीलाला कळलं तेव्हा ती कशी रिॲक्ट झाली, केवढी चिडली होती ती माझ्यावर, आठवतंय ना? खूप खूप प्रेशर आणला तिने माझ्यावर, मला धमक्या दिल्या, माझी तक्रार करेल, माझ्या बायकोला जाऊन सगळं सांगेल. मी काय केलं असतं मग, मी सांग ना. म्हणून तिच्या दबावाखाली येऊन मी हे असं सगळं वागलो. पण प्रत्यक्षात माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे आजही. रेवती, तुला माहित नाही मी माझ्या बायकोसोबत कसे दिवस काढतोय ते. ज्या दिवसापासून तू माझ्याशी बोलणं बंद केलंस ना, त्या दिवसापासून एकही दिवस असा आलेला नाहीये ज्या दिवशी मी तुझी आठवण काढली नाहीये रेवती. हे बघ रेवती, झालं गेलं ते सगळं विसरून जा. हा, मला प्लीज एक संधी दे माझं प्रेम सिद्ध करण्याची. हा, माझं खरंच खूप प्रेम आहे ग, मी नाही जगू शकत. विक्रांत, बास. मला नाही ऐकायचंय तुझं. प्लीज इथून निघून जा आत्ताच्या आत्ता, लगेच. रेवती ऐक ना. रेवती प्लीज, मला असं टाळू नकोस ना तू. हे बघ, मला एक संधी दे ना. मी सगळं काही नीट करून टाकेन, मी सांगतोय ना तुला. मला एक संधी दे ना. अगं प्रेम आहे आपले. विक्रांत, बास. हे बघ, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये आणि तुझ्याशी काहीही संबंध ठेवायचा नाहीये. तू बऱ्या बोलानी आत्ताच्या आत्ता निघून जा. एजे खरंच खुनी असतील का? मी खरंच इतक्या डेंजर माणसाबरोबर राहते? लीला, लीला, तुझ्याशी बोलतोय मी. काय झालंय? काही नाही, बोला. हे बघ, माझ्या 3 अटी आहेत. माझी पहिली अट, मी तुझ्या माहेरी तुझ्यासाठी नाही, तुझ्या घरच्या लोकांसाठी येतोय. माझी दुसरी अट, मी तिथे मोजक्या वेळासाठी थांबणार आहे. मला थांबण्यासाठी जास्त आग्रह करायचा नाही, इमोशनल ब्लॅकमेल करायचं नाही. माझी तिसरी अट, आईनी तुझ्या घरच्यांसाठी काही भेटवस्तू दिलेल्या आहेत, त्या मी त्यांना देईन आणि तिथून निघेन. त्याच्या व्यतिरिक्त तुला अजून काही त्यांना द्यायचं असेल तर माझं शॉपिंग कार्ड यूज करायचं आणि शॉपिंग करायची. मला शॉपिंगमध्ये इन्व्हॉल्व करायचं नाही. या 3 अटी मान्य असतील तरच मी पुढे यायला तयार आहे, नाहीतर मी पूर्ण युटर्न घेऊ शकतो. नाही, ठीक आहे. गोड बायको आहे की तुमची, घ्या की तिची फुलं. नो थँक्स. आता नवरा बायकोच्या भांडणात माझ्या कशाला नुकसान करता? घे की रे बाबा, म्हातारीला चहा पाणी तरी भेटल. फुलं तुझ्यासाठी घेत नाहीये, तुझ्या घरच्यांसाठी घेतोय. उगाचच मिसअंडरस्टँडिंग नको. हा देऊ का? हा नाही, हा नको, तो द्या. ते फ्रेश नाही, ते दे. आत्ताच तर म्हणाले होते मी तुझ्या घरच्यांसाठी शॉपिंग करणार नाही, आणि आता बघा स्वतःच निवडून फुलं घेत आहे. एवढं सुटलं नाही माझ्याकडं. राहू द्या तुमच्याकडे. सुखाने संसार करा आणि मुलीला फुलासारखं जपा. थांबा. हा, हे पकड. तयार आहात का? हो. काय तयार काय? कळेल. थांब. चला ग. 1 2 3. स्वागत स्वागत, करूया स्वागत, करूया स्वागत स्वागत, करूया स्वागत, करूया
करूया करूया दारी आले ए जे लीला कालिंदीच्या मैत्रिणी स्वागताला ओवाळून करतो आरती आनंदाला आली भरती आली भरती आली भरती आली भरती मावशी, आई. आली अगं मावशी बस एजे कसं वाटलं तुम्हाला आमचं स्वागत गीत मी आणि माझ्या मैत्रिणीने तयार केलंय खास तुमच्यासाठी अगं कालिंदी हा? आज तुझ्यामुळे ए जे एकदम जवळून पाहायला मिळाले अगदी 3 फुटावरून मी तर अगदी 2 फुटांवर आहे. ए, मागे मी यांना हात लावू का ग? कुठे जायचं नाही काय चाबटपणा चालाय मागे बा मागे बा तुम्ही मला सांगा आमचं स्वागत की कसं वाटलं आम्हीच बनवलं होतं आवडलंय ना या ना या 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 मी जे सांगितलं होतं त्यावर काही विचार केलायस का? सतत एजंटच्या नजरेसमोर कशी येणार आहेस तू? यावर काय मार्ग शोधून काढलायस? काय करणार कायस? त्यांच्या हॉटेलमध्ये नोकरी करणार आहेस की त्यांच्या घरी जाऊन राहणार आहेस की दुसरंच काही? नाही, मी नोकरी तर डेफिनेटली करणार नाहीये. का? का म्हणजे लग्न होणार होतं माझं त्यांच्याशी. त्यांच्या सगळ्या हॉटेल्सची मी मालकीण असणार होते आता, आणि आता तिथे मी नोकरी करू? नाही, नो वे. त्यापेक्षा मी एक वेळ घरी जाईन राहायला त्यांच्या. पण ते पण कसं जाऊ काही कळत नाहीये. काहीतरी कारण हवं ना तिकडे जाऊन राहायला. नाही, हे म्हणजे असं झालं की काखेत कळसा आणि गावाला वळसा. म्हणजे अगं म्हणजे आहे ना कारण तुझ्याकडे. तुझी बहीण लक्ष्मी. तू ने ना त्या घरची. आता तू काय तिच्याशी संबंध उगाच जपून ठेवलेस? ती कधी कामी येणार? पण काय म्हणजे काय करायचंय मी? हे बघ श्वेता, आता हे जे काही घडलंय या सगळ्यात फक्त एजी आणि लीलाची चूक नाहीये. पण लक्ष्मी, तिने तर तुला वचन दिलं होतं ना की मी तुझ्यासाठी हे करेन ते करेन. मग जा तिच्याकडे, तिची मदत घे आणि त्या घरात एंट्री मिळव. एवढं सोपं आहे. देव, माझी रूम. मला किती बरं वाटतंय परत येऊन. काय कुठे ते बघ ना ताई, तू तुला हकलवलं आणि मी तुला खूप भीती वाटते. काय चाललं? अगं झुरळ आहे, डायनोसॉर नाही. ती मला खूप किळस वाटते ताई. किती घाबरतेस? बरं बघते. नाही नाही बघू नको. हकलव त्याला. हकलवते. हा, तुम्ही कधी झुरळ वगैरे हकलवलं नसेल. तुम्ही बाजूला, मी करते. रेऊ बघ आता. सॉरी 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 तुम्हाला लागले का? बसा बसा. काय करते तू? अहो नाही, टेंगुळ येईल, मोठं टेंगुळ येईल. आपण नाही धरलं तर. स्टॉप. राईट. गेट आउट. पण आउट. गेट आउट. ओके ओके ओके. हे ना माझं घर आहे. ही रूम पण माझी आहे. इकडनं पण मला हकलवणार तुम्ही? हिटलर. काय म्हणालीस तू? काय म्हणालीस तू? लीला काय आहे? सॉरी, पण ऍक्च्युली ताई म्हणाली ते खरं आहे. म्हणजे जर डोकं आदळलं आणि धरून नाही ना ठेवलं तर टेंगूळ येतं. या फ्रेम्स ह्या ताईनीच लावल्यात.
तिला ना लहानपणापासून ऍक्ट्रेस व्हायचं होतं आणि हा ना ताईला कॉलेजमध्ये फर्स्ट प्राइज मिळालं होतं ऍक्टिंगसाठी. ते माझा फोटो आहे. ताईचं खूप कौतुक झालं होतं कॉलेजमध्ये. खूप खुश होती ती. मिळणारच अवॉर्ड. छान ड्रामा करते ती. हे जे माझी ताई वाईट नाहीये हो, आणि खोटारडी फसवी अशी तर अजिबातच नाहीये. आणि दुर्गाताई इतक्या मोठ्या तर इतकी साधी गोष्ट जमत नाही का? चला परत. आता बरोबर येत नाही तोपर्यंत करतच राहायचं. 5, 6, 7 स्टार्ट. ता थै थै तत आ थै थै तत. लीला, अगं लीला, कुठे हरवलीस? काय ग, कशा आहेत तुझ्या सुना? सुना ना लाडावलेल्या आहेत नुसत्या. 1 नंबरच्या आळशी आहेत, आळशी. आधी तर ना दिवसभर नुसत्या लोळत पडलेल्या असायच्या, पण आता मी गेल्यापासून त्यांना सकाळीच उठवते आणि कामाला लावते. त्यांचे ते काय ते झुंबा, हे जिम बिम सगळं बंद करून टाकलंय मी त्यांना म्हंटल, आधी घरची 4 कामं करा. मग काय, एकीला मी बागकाम करायला लावते, दुसरीला मी साफसफाई करायला लावते, आणि जी तिसरी आहे ना मोठी सून दुर्गा, ती तर ना महा आहे महा. तिला तर आपलं मी असंच माझ्या मागे मागे करायला ठेवलंय. मी तिला सांगितलंय मला काय हवं काय नको तेवढंच विचारायचं. अगं पण ते तुला काय म्हणतात? लीला, लीला सासू की लीला आई? लीला आई, काय आणू तुमच्यासाठी? चहा का कॉफी? इतकं उकडतंय मला, कळत नाहीये का? सॉरी सॉरी सॉरी. थंड लिंबू सरबत. गुड आयडिया. निघा. आणते. लीलाई, मी काय करू तुमच्यासाठी? तुम्ही सांगाल ते करेन मी. उठा. मी सांगितलं बसायला. सॉरी सॉरी. तू ना एकच गोष्ट कर. मग मी काय काम करू? हात चेप. हो हो. मी सांगितलं का थांबायला? आत्ताच म्हटलं ना मला उकडतंय. जोरात. सॉरी लीलाई. लिंबू सरबत. हा, कुठे हरवलीस? त्या ना मला लीला आई म्हणतात. अगं एजे कसे आहेत? मी तर ऐकले खूपच शिस्तीचे आहेत ग ते. अगं पण ते बायकोशी असं का वागतील? मोडलंच नाहीये हो. त्याचं लग्न दुसऱ्या मुलीसोबत झालंय, लीला सोबत, आणि ती या घरात राहतेय. हो ना. आणि श्वेता पण या घरात राहायला आली तर ते ऑड वाटेल ना. श्वेताला न्याय मिळण्यापेक्षा काय ऑड वाटेल हे जास्त महत्वाचं आहे का सरस्वती? नाही वहिनी, तसं नाही. आता पण बिन काही नाही. आता बास, खूप अन्याय केला तुम्ही आमच्यावर. आता श्वेता सेटल होणं ही तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मावशी अगं, मग आता काय करू दुसरं? भर लग्न मंडपात बेशुद्ध पडली होती माझी मुलगी, आणि हे सगळं त्या लीलामुळे झालंय. आता हे सगळं असं झाल्यानंतर कोण माझ्या मुलीशी लग्न करेल? हा, तिला आयुष्यभर काय घरात बसवून ठेवायचंय? ते काही नाही. ती जर सेटल झाली नाही, तिचं लग्न नाही झालं ना, तर मी तिला सरळ विहिरी ढकलून देईन, नाही तर विषच देते. अहो श्वेताची आई, असं कसं बोलताय तुम्ही? असं बोलू नका हो. सोन्यासारखी मुलगी आहे तुमची.
एक लग्न मोडलं म्हणून तुम्ही असा टोकाचा निर्णय नका घेऊ. तिचं आयुष्य संपवण्याच्या गोष्टी करू नका. माझी खात्री आहे तिचं लग्न चांगल्याच व्यक्तीशी होईल. ती चांगल्याच घरात जाईल. हो ना, मग तुम्हीच लावून द्या तिचं लग्न. तुम्हीच नवरा बघा, तोपर्यंत तिला इथेच ठेवून घ्या. नाही नाही, मला दुसरं कोणीही नकोय. मी एजंट शिवाय राहू शकत नाही. मी किती स्वप्न बघितली होती त्यांच्या बरोबर लग्नाची. आता माझे सगळे मित्रमैत्रिणी मला सतत हेच विचारत असतात की श्वेता तुझ्या लग्नाचं काय झालं, काय झालं. मी काय उत्तर देऊ आजी त्यांना. नाही, मला दुसरं कोणी नको. मला एजंटशीच लग्न करायचंय. बघितलं, हे असं सतत बडबडत असते ती. आता यातून काय मार्ग काढू मी, तुम्हीच सांगा. बघितलं काय वेळ आली आहे माझ्या बहिणीवरती आणि मावशीवरती. हे सगळं त्या लीलामुळे झालंय आणि तरीही आपण तिला या घरात घेतलंय का आजी? बरोबर आहे काय हे? रडू नकोस लक्ष्मी, शांत हो. श्वेताला न्याय मिळायलाच हवा. आपण तो मिळवून देऊ. जहागीरदार आपली जबाबदारी. श्वेताला समजवा. दुसऱ्या एखाद्या चांगल्या माणसाशी तिचं लग्न जमवा. आणि जेव्हा तुम्हाला हे जमेल ना, तेव्हाच मी तिला न्यायला येईन. श्वेता नको रडूस ग. दुर्गा वहिनी, मी हिला गेस्ट रूम मध्ये घेऊन जाऊ का? रडून रडून किती वाईट अवस्था झाली याची. नको रडूस, सगळं नीट होईल.